नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काल अजितदा केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान पार पडलं आणि या मैदानात एक नंबरचा निकाल सामना दिला. मित्रांनो, जबरदस्त अशा लढती काल आपल्याला बघायला भेटल्या. गट असतील, सेमी असतील, त्याच्यानंतर फायनलला सुद्धा बघितली असेल तुम्ही लढत. दोन भावांची लढत झाली. एक साईडला होता तो निंबाळकर सरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत होता बुलढाणा एक्सप्रेस बाब्या, आणि साईडला गाडी होती ती नवमिंद केसरी बकासूर आणि सध्या चर्चेमध्ये असणारा घोटचा सर्जा. आणि काटाकीर लढत झाली. आणि मित्रांनो, अशाच लढती जर बघायला भेटल्या तर बैलगाडा प्रेमींना सुद्धा खूप आनंद होतो. तर मित्रांनो, काल दोन्ही भावाभावांनी बाजी मारली. बैलगाडी प्रेमींना सुद्धा खूप आनंद झाला. आणि मित्रांनो, आत्ता आपण बघूया की नवमिंद केसरी बकासूरचं पुढचं नियोजन कसं आहे. तर चला आता आपण बघूया बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार आहे. तर मित्रांनो, पैलवान तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल हे मैदान आता संपन्न होणार आहे. आणि याच मैदानात आपला नवमिंद केसरी बकासूर पळताना दिसेल. कारण मित्रांनो, बकासूर जेवढा दाट पळतो तेवढा जबरदस्त पळतो. त्याच्यामुळे या मैदानात बकासूर 90% येईल. आणि मित्रांनो, आत्ता आपण बघूया की बकासूरचा नक्की पायरा कोण असू शकतो. आता तुम्ही मैदान बघितलंच. आणि बकासूरचा पायरा, आता जे बकासूरचे फॅन्स आहेत त्यांची अशी इच्छा आहे की घोटच्या सर्जासोबतच बकासूर पाळवा. परंतु मित्रांनो, मला वाटते की बकासूरचे पैरे 2-3 महिन्या आधीच फिक्स झालेले असतात. बकासूरचे मालक मोहिल शेठ धुमाल यांनी खूप लोकांना शब्द दिलेले असतात. त्याच्यामुळे मित्रांनो, बघूया, जर सर्जाच पायरा झाला तर पुन्हा एकदा ही गाडी फायनलमध्ये राहीलच, शंका नाही, कारण जबरदस्त गाडी पळते. परंतु जर आधी जर कोणता दुसरा पायरा ठरला असेल तर त्या पायऱ्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय गाईज.